आणि आता आम्ही जंगलामध्ये आलो आहे आणि जंगलामध्ये आल्याच्यानंतर आम्ही या ठिकाणी पाहिलं तर आम्हाला शेवळी सापडलेली आहेत, परंतु एक शेवळं आहे ते खूप मोठं आहे, जे रमेश भाऊंच्या हातामध्ये आहे. त्याची साईज जी आहे ती कमीत कमीत मला वाटतं 3 ते 4 फुटाची आहे. दुसरं त्याने आणखीन एक याला रानमाळजी म्हणतात, तसेच आमचे नारायण भाऊ आहेत. आणि हे अनुभव असल्यामुळे त्यांना जो अनुभव आहे आणि हे जे शेवळ आहे, मोठं शेवळ आहे, हे शेवळ ते नारायण भाऊंनी पहिला पाहिलं आणि नारायण भाऊंनी पाहिल्यानंतर मला सांगितल्यानंतर मी रमेश भाऊला सांगितलं, मी पाहिलं आणि तेव्हा पाहिलं तर ही शेवळ्याची भाजी जेव्हा आम्ही बघतो त्याच्यामध्ये जे काय आम्ही एक पदार्थ मिळतो त्याला काकडं म्हणतात, जसा आवळा असतो आणि त्याचा जो प्रकार आहे आणि त्याच्या प्रकाराच्या माध्यमातून हे आम्ही शेवळ्याची भाजी करतो. आणि त्याची भाजी एवढी छान, उपासाला वगैरे छान. उद्याचा सोमवार आहे, आज रविवार असल्यामुळे आम्ही जंगलामध्ये आले. त्याच्यानंतर आम्ही अजून काही भाज्या घेतलेल्या आहेत, रानभाज्या घेतलेल्या आहेत. तसंच त्याच्या उलशीच्या बोख्या ज्याला म्हणतो आम्ही, ज्या काय बोख्या असतात त्या बोख्या, ह्या उलशीच्या बोख्या नारायण भाऊंच्या हातामध्ये. हे अनुभवी माणूस आहे, अनुभवाच्या माध्यमातून आम्हाला ते नेहमीच आम्हाला सांगतात. आणि या उलशीच्या बोख्या त्यांनी या ठिकाणी त्यांच्या हातात दिसत आहेत. तशीच त्यांच्या हातामध्ये एक पिशवी भरलेली आहे, ती सुद्धा उलशीच्या बोक्याने भरलेली आहे. आणि त्यांनी चष्मा जो आहे तो खिशामध्ये लावलेला आहे, विळा जो आहे त्यांच्या हातात आहे. परंतु पाहिलं तर आणखीन एक शेवळं या ठिकाणी आहे. आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी जे पाहिलं ती मोठी मोठी पानं आहेत आणि त्या मोठ्या मोठ्या पानांमध्ये त्या ठिकाणी जो रमेश भाऊ जो हात करतोय ती उलशीची बोखं ज्याला म्हणतात, हे शेवळ बघा काय साईज आहे त्याची, किती सुंदर आहे आणि काय दिसायला त्याचं काय रूप आहे. त्याला अगदी जर पाहिलं तुम्ही तर एखाद्या सापासारखं, जसं अजगराचा जो साप, अजगर साप असतो अशा प्रकारे त्याला जो काही त्याचा कलर आहे, त्याची काय डिझाईन आहे ते बघा. 2 शेवळी त्यांच्या हातात आहेत. सुंदर असा हा व्हिडिओ या ठिकाणी मी बनवतो आहे. परंतु माझं नाव बाळू लक्ष्मण वाघे, या ठिकाणी व्हिडिओ बनवतो आहे. आणि हे माझे 2 मित्र, तसेच माझा नारायण भाऊ कंटोली. आणि या ठिकाणी पाहताना कंटोली वगैरे हे जे काही वेळ आहेत, हे बघा, हे याला म्हणतात उलशीची बोके आणि हे बोके आहेत या ठिकाणी. तसेच नारायण भाऊ त्या ठिकाणी चाललेले आहेत. ते आता त्यांना कुठेतरी कंटोली दिसलेली आहेत. आणि कंटोली मला वाटतं आत्ता सुरुवात झालेली आहे कंटोळ्यांना. आणि कुठेतरी सुरुवात झाल्यानंतर ही कंटोळी आम्ही आता शोधतोय. संध्याकाळ झालेली आहे, पावसाची वेळ झालेली आहे. मात्र पाहिलं तर बघा किती छान. पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आणखीन सांगणार आहे आणि आणखीन भाज्या दाखवणार आहे. धन्यवाद.